बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एक महिला होती आणि त्या महिलेची काही कामानिमित्त पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये ती जात होती येत होती। तिचं जाणं येणं या पोलीस स्टेशनमध्ये वाढलेलं होतं। तिचे काही मागचे प्रकरण प्रलंबित होते। मग त्या कामासाठी ती पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये येत असताना पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये बीट अंमलदार म्हणून काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत त्या महिलेची ओळख झालेली होती। मग ओळख झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेचा मोबाईल नंबर त्या पोलीस कर्मचाऱ्याने घेतला, तर त्या महिलेने सुद्धा त्याचा नंबर घेतला। अशा पद्धतीने दोघा जणांची ओळख झाली होती। फोनवर त्यांचं बोलणं आणि मेसेजवर बोलणं सुद्धा वाढलेलं होतं। पण मात्र एक दिवस जेव्हा त्या पोलीस कर्मचाऱ्यानं त्या महिलेला महिला दिनाचं औचित्य साधून भेटायला बोलवलं, तेव्हा ती महिला त्याला भेटायला आली आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यानं त्या महिलेला जवळच्याच एका रूमवर नेलं आणि रूमवर नेऊन त्या महिलेसोबत जबरदस्ती नको ते कृत्य केलं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 8 मार्च 2025 ची। 8 मार्च 2025 रोजी पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेवराई तालुक्यामध्ये राहणारी एक महिला आली होती। कारण की तिचे मागचे काही प्रकरण या पोलीस ठाण्यामध्ये होते, म्हणून तिचं या पोलीस ठाण्यामध्ये जाणं येणं वाढलेलं होतं। मग पोलीस ठाण्यामध्ये जाणं येणं वाढलेलं असल्यामुळे आणि त्या पोलीस ठाण्याचे जे बीट अंमलदार आहेत उद्धव गडकर याच्यासोबत त्या महिलेची ओळख झालेली होती। मग ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले। मोबाईल नंबर घेतल्यानंतर फोनवर बोलणं सुरू झालं, मेसेजवर सुद्धा बोलणं सुरू झालं आणि त्या महिलेचं काम या पोलीस स्टेशनमध्ये पडत होतं, म्हणून ती या ठिकाणी येत होती। पण मात्र 8 मार्च 2025 ला महिला दिनाचं औचित्य साधून महिला दिनाचं कारण देऊन तो जो पोलीस कर्मचारी आहे त्यानं त्या महिलेला भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवल्यानंतर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये स्टेट बँक आहे आणि त्या स्टेट बँकेच्या बाजूला एक घर आहे, एक रूम आहे, त्या रूमवर त्या महिलेला नेलं। आता त्या रूमवर त्या महिलेला नेल्यानंतर त्या महिलेसोबत जबरदस्ती नको ते कृत्य केलं, तिच्याबरोबर त्या ठिकाणी अत्याचार केला। पण मात्र अत्याचार करत असताना त्या महिलेनं त्या पोलीस कर्मचाऱ्याला जोरदार विरोध केला, आरडाओरडा केला। पण मात्र तरीसुद्धा त्या कर्मचाऱ्यानं त्या महिलेला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आणि धमकी देऊन त्या महिलेबरोबर जबरदस्ती अत्याचार केला। आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर महिलेनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। आता महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तो जो आरोपी आहे पोलीस कर्मचारी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत। पण मात्र ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये एक घटना समोर येत आहेत, बीड जिल्ह्यामध्ये दररोज काही ना काहीतरी घडतंय आणि या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो।